सुषमा अंधारे यांच्या दिल्लीतील भेटीवरून ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सस्पेन्स वाढवणारे विधान करत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे। मला सर्वच पक्षांचे लोक भेटायला येतात, त्या भेटीत काय चर्चा झाली हे मीडियासमोर सांगणं योग्य नाही, मात्र वेळ आल्यावर याबाबत सविस्तर भाष्य करेन असे म्हस्के यांनी सांगत या भेटीचा राजकीय संदर्भ अधिकच गूढ बनवला आहे। दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते उपस्थित होते। त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। नाही, पुन्हा पुन्हा कसलं उद्घाटन करतात? ऑलरेडी अमित ठाकरेंनी उद्घाटन केलं। महाराज मोठे आहेत, व्यक्ती मोठे नाही, पुन्हा 2 दिवसांनी काय त्याचं उद्घाटन करायचं? हे आमच्या दृष्टीने महाराजांच्या बाबतीत पुन्हा उद्घाटन करणं योग्य नाही वाटत। महाराज हे महाराज आहे, त्यासाठी कोणी उद्घाटन केलं महत्त्वाचं नाही। साहेबांचा पुतळ्याचं ऑलरेडी अनावरण झालं आणि त्यात श्रेयवादाची लढाई कशाला? अमित ठाकरे पण सन्माननीय व्यक्ती आहे, त्यांनी केलं, पुन्हा कशाला करायचं? त्यांचा मान त्यांनी स्वतःहून केलं असेल, ठीक आहे, त्यांचा सन्मान राखला पाहिजे। सर, दोन्ही विधानसभेवर पाहायला भेटतात, नवी मुंबई शिवसेनेमध्येच गटबाजी असलेली आपल्याला पाहायला भेटते, नेमकं काय? नाही, असं काही नाही आहे। या मतदार याद्या आणि या संदर्भात 27 तारीख ही लास्ट डेट आहे की ऑब्जेक्शन घेण्याची। मतदार याद्या प्रसिद्ध असं काही नाही आहे, तुम्ही पाहताय सगळेजण आहेत। अचानक काल आम्ही मिटिंग ठरवली आणि त्याच्यामुळे कदाचित काही कामानिमित्त ते ऑलरेडी आता चौगुले साहेबांवरती सुद्धा धाराशिवची जबाबदारी आहे। साहेबांच्या तिकडे नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यांची संपर्क प्रमुख म्हणून त्या ठिकाणी अहिल्यानगर आणि कदाचित त्या ठिकाणी ते गेलेले आहेत। नगरपालिकेची निवडणूक आहे। मी सुद्धा आत्ता दिल्लीला निघालो आहे, उद्या माझी रेल्वे बोर्डाची मिटिंग आहे, माझ्यावरती पण पुण्याची जबाबदारी आहे। परंतु 27 तारीख ही लास्ट डेट आहे। 2 दिवसापूर्वी काल लग्न, शनिवार रविवार खूप लग्न होती, त्याच्यामुळे आजची बैठक आहे, कारण 27 तारखेला याद्यांचा शेवटचा दिवस आहे आणि त्या संदर्भात आमची बैठक आहे। व्यवस्थित आहे, तुम्ही पाहताय सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी एकत्र आहेत। काय नेमकं सांगू शकाल? मला सगळेच नेते भेटतात, युबीटीतली सगळे नेते भेटतात, सगळे माझ्याशी बोलतात। आता जे काय ते सगळं थोडं तुम्हाला सांगायचं असतं, असा एक जे काय बोंबलतात ते सगळे माझ्या संपर्कात आहेत, पण ते काय बोलतात ते मी तुम्हाला मीडियासमोर आता कसं सांगू? वेळ आली की सांगेल। दुबार मतदान नोंदणीच्या बाबतीमध्ये आपली काय प्रतिक्रिया असेल? दुबार असतील ती ऑलरेडी याद्यांवरती दुबारची नोंदणी झालेली आहे, दाखवलेलं आहे। ते एका ठिकाणी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणचा जर समजा प्रभाग या विभागात राहत असतील तर याचा आधार कार्ड जर त्यांच्याकडे असेल, मतदार कार्ड असेल, त्याचा ॲड्रेस असतो, त्याचा पुरावा असेल तर त्याला तिकडे मतदान करायला मिळणार आहे, दुसरीकडे नाही करणार।